देव एखाद्या जीवनाला अभिषेक करतो तेव्हा कोणताही विरोध त्याने आधीच ठरवलेलं थांबू शकत नाही आणि ज्याला तो अभिषेक करतो त्याचं रक्षण तो स्वतः करतो. जेव्हा देव एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आपला हात ठेवतो तेव्हा काहीतरी वेगळंच घडतं. ते नेहमी आशीर्वादासारखं दिसत नाही. जे लोक आधी तुमचा आनंद साजरा करत होते ते अचानक अस्वस्थ वाटू लागतात. संवाद बदलतो, साथ कमी होते आणि मग तुम्ही स्वतःलाच विचारता, मी चूक काय केली? कारण तुम्ही फक्त आज्ञाधारक राहण्याचा निर्णय घेतला होता, देवाच्या मार्गात चालायचा निर्णय घेतला होता. हा क्षण अनेक विश्वासणाऱ्यांसाठी खूप गोंधळाचा असतो. तुम्हाला वाटलं होतं की देवाजवळ जाणं म्हणजे लोकांशी अधिक शांती मिळेल, ताण नाही. तुम्हाला वाटलं होतं की सत्यात चालणं नातेसंबंध मजबूत करेल, कमजोरी नाही. पण बायबल पुन्हा पुन्हा दाखवतं की जेव्हा देवाचा अभिषेक एखाद्यावर येतो तेव्हा विरोधही येतो. देव क्रूर आहे म्हणून नाही किंवा लोक मुळात वाईट आहेत म्हणूनही नाही, तर कारण अभिषेक तुमच्या भोवतालचं आत्मिक वातावरण बदलतो. जेव्हा देव तुम्हाला अभिषेक करतो तेव्हा तो तुम्हाला उद्देशासाठी वेगळं करतो. हे वेगळेपण फक्त आत राहत नाही, ते दिसू लागतं. तुमचे मूल्य बदलतात, तुमचे शब्द वजनदार होतात, तुमच्या उपस्थितीत एक प्रकारची खात्री निर्माण होते आणि तुम्ही काहीही प्रयत्न न करता असे काही दाखवू लागता जे अनेकांना स्वीकारणे कठीण जाते. प्रकाश अंतराशी वाद घालत नाही, तो फक्त उघड करतो आणि उघड झालेलं सत्य लोकांना अस्वस्थ करतं. बायबल हे उदाहरण लपवत नाही. योसेफ आपल्या भावांपासून दूर गेला कारण त्यांनी पाप केलं नव्हतं, तर कारण देवाने त्याला एक भविष्य दाखवलं होतं जे त्यांना समजलं नाही. दावीद लक्ष बनला कारण तो गर्विष्ठ होता म्हणून नाही, तर कारण देवाची कृपा शाऊलाच्या असुरक्षिततेला उघड करत होती. अभिषेक फक्त कृपा आकर्षित करीत नाही, तो हृदय उघड करतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे देवाच्या मागे चालत असताना विरोध, गैरसमज अनुभवत असाल तर हा संदेश तुमचा अहंकार वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला कटू बनवण्यासाठी नाही, तो स्पष्टता देण्यासाठी आहे. जे नुकसान वाटतं ते कदाचित तयारी असते आणि तुम्ही ज्या विरोधाला सामोरे जात आहात त्याबद्दल देव अजिबात आश्चर्यचकित होत नाही. तो तुम्हाला बोलावताना हे सगळं आधीच मोजून ठेवलेलं होतं. म्हणून हे समजून घ्या, हे सत्य तुम्ही नाकारलं जाणं कसं पाहता, विरोध कसा हाताळता आणि नम्रता, विश्वास व शांती न गमावता पुढे कसं चालता हे बदलून टाकेल. पहिली गोष्ट, ओळख लोकांना देवाच्या निवडीला विरोध करायला लावते. सर्वात वेदनादायक विरोध अनेकदा अनोळखी लोकांकडून येत नाही, तर त्यांच्याकडून येतो जे तुम्हाला ओळखतात, ज्यांनी तुम्हाला वाढताना पाहिलं, पडताना पाहिलं, पुन्हा उभं राहताना पाहिलं. जेव्हा देव तुम्हाला उंचावू लागतो, अभिषेक करतो किंवा मोठ्या गोष्टीसाठी बोलावतो तेव्हा ही ओळख अडथळा बनू शकते. त्यांच्यासाठीच नाही तर नात्यासाठीही. बायबल एक कठीण सत्य दाखवतो. लोकांना देव आता काय करत आहे याचा सन्मान करायला कठीण जातं, कारण ते अजूनही तुम्ही पूर्वी कोण होता यावर अडकलेले असतात. त्यांना तुमच्या जुन्या चुका, अपरिपक्वता, कमजोर क्षण आठवतात आणि देवाच्या बदल घडवणाऱ्या सामर्थ्याचा आनंद साजरा करण्याऐवजी ते शांतपणे विरोध करतात. कधी शंकेने, कधी सूक्ष्म दुर्लक्षाने, कधी साथ न देऊन. योसेफच्या भावांना त्याची स्वप्ने स्वीकारता आली नव्हती कारण त्यांनी त्याला लहानपणापासून पाहिलं होतं. त्यांच्यासाठी तो फक्त धाकटा भाव होता. दावीदच्या कुटुंबाला राजा दिसला नाही, त्यांना मेंढपाळ मुलगा दिसला. अगदी येशू ख्रिस्त यांनीही त्यांच्या स्वतःच्या गावात हा विरोध अनुभवला. लोक म्हणाले, हा सुताराचा मुलगा नाही का? त्यांच्या ओळखीमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उभा असलेल्या देवाच्या अभिषेकाला ते पाहू शकले नाहीत. अशा प्रकारचा विरोध अधिक गोंधळ निर्माण करतो कारण तो जवळच्या लोकांकडून येतो, ज्यांचं मान्यता प्राप्त होणं तुम्हाला महत्त्वाचं वाटत होतं. त्यांची शांतता शत्रूच्या हल्ल्यापेक्षा जास्त दुखावते, त्यांचा संशय उघड टीकेपेक्षा जास्त खोलवार लागतो आणि मग तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला लागता. देव शांत झाला म्हणून नाही, तर कारण ओळखीचे आवाज देवाच्या बोलवण्यापेक्षा मोठे वाटू लागतात. ओळख अभिषेकाला विरोध करते कारण अभिषेक जुन्या भूमिका बदलतो. जेव्हा देव तुम्हाला निवडतो तेव्हा नात्यांचे समीकरण बदलतात. लोकांना तुमच्यासोबत वाढावं लागतं किंवा मागे राहिल्यासारखं वाटतं आणि प्रत्येकजण हा प्रवास करायला तयार नसतात. म्हणूनच इथे विवेक खूप महत्त्वाचा ठरतो. देवाने कधीही असं वचन दिलं नाही की जे तुम्हाला ओळखतात ते सगळे तुम्हाला समजून घेतील. उलट बायबल अनेकदा याच्या विरुद्धच दाखवतं. कधीकधी देव तुम्हाला काही परिचित आवाजांपासून दूर ठेवतो जेणेकरून त्याचा आवाज स्पष्ट ऐकू यावा. हे विभाजन नाकारले जाणं नाही, ते योग्य ठिकाणी बसवणं आहे. तुमच्या जवळचे लोक देव तुमच्यात काय करत आहे हे स्वीकारायला झगडत असतील तर त्यांची मान्यता मिळवण्यासाठी धावू नका. त्यांना सोयीस्कर वाटावं म्हणून स्वतःला कमी करू नका आणि हृदय कठोरही करू नका. त्यांचा सन्मान करत राहा, पण तुमची ओळख देवाला ठरवू द्या, ज्याने तुम्हाला निवडलं आहे. त्याने का निवडले हे त्याला पूर्णपणे माहीत आहे
आणि त्याच्या उद्देशासाठी कोणत्याही लोकांच्या मान्यतेची त्याला गरज नाही. दुसरी गोष्ट, अभिषेक लोकांनी लपवलेलं उघड करतो. जेव्हा देव एखाद्याला अभिषेक करतो तेव्हा काहीतरी शांत पण प्रभावी घडू लागतं. तुम्हाला काही जाहीर करण्याची गरज नसते, उपदेश करण्याची गरज नसते, आवाज बदलण्याचीही गरज नसते. अभिषेक स्वतःच काम करतो. त्यात प्रकाश असतो आणि प्रकाश लोकांनी वर्षानुवर्ष सावलीत लपून ठेवलेल्या गोष्टी उघड करतो. ही गोष्ट स्वीकारणं कठीण असतं, कारण बहुतेक विरोध तुमच्या चुकीमुळे येत नाही, तो येतो तुमचं जीवन शांतपणे काय दाखवतं यामुळे. जेव्हा तुम्ही आज्ञाधारकतेत, प्रामाणिकतेत आणि आत्मिक स्पष्टतेत चालायला सुरुवात करता तेव्हा तुमची उपस्थितीच आरशासारखी होते. लोक स्वतःला अधिक स्पष्ट पाहू लागतात. तुम्ही त्यांचा न्याय करता म्हणून नाही, तर देव तुमच्यात काम करतो म्हणून. बायबल सुरुवातीपासून हे उदाहरण दाखवतं. कायनाने हाबेलाचा द्वेष केला, पण हाबेलाने त्याच्यावर हल्ला केला नव्हता. तो शांत होता आणि त्याने देवाला प्रामाणिकपणे अर्पणे केली. पण त्या आज्ञाधारकतेने कायनाचं हृदय उघड झालं. स्वतःच बदलण्याऐवजी तो त्या व्यक्तीविरुद्ध वळला ज्याच्या विश्वासाने त्याची अवज्ञा उघड झाली. असंच अनेकदा नाकारलं जाणं सुरू होतं. वादातून नाही, तर आतल्या खात्रीतून, जी काही जण स्वीकारायला तयार नसतात. जेव्हा देवाचा अभिषेक तुमच्यावर असतो तेव्हा लोक तुमच्यासमोर स्वतःचा बचाव करू लागतात. कौतुक कमी होतं, तुमच्या हेतूंवर प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता असा आरोप होतो. जरी तुम्ही तसं काही म्हटलं नसलं तरी. हे तुम्ही गर्विष्ठ झालात म्हणून नाही, तर तुमची आज्ञाधारकता त्या लोकांसाठी अस्वस्थ करणारी आहे, जे तडजोडीत राहायला सवयीचे झाले आहेत. येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेत ते दररोज अनुभवलं. पापी लोक, ज्यांना माहीत होतं की ते तुटलेले आहेत, त्यांच्यामुळे धार्मिक नेते घाबरले नव्हते, पण पवित्रतेमुळे जे त्यांच्या दांभिकतेला उघड करत होती ते अस्वस्थ झाले. येशूला ओरडण्याची गरज नव्हती. त्याचं सत्य, अधिकार आणि करुणा हृदय उघड करत होते आणि पश्चाताप करण्याऐवजी अनेकांनी विरोध निवडला. म्हणूनच जेव्हा तुमच्यावर अभिषेक असतो तेव्हा काही लोक तुमच्या विरुद्ध वळतात. तुमचं जीवन त्यांना त्या प्रार्थनांची आठवण करून देतं ज्या त्यांनी थांबवल्या, त्या खात्रींची आठवण करून देतं ज्या त्यांनी दुर्लक्षित केल्या, आणि त्या बोलावणीचीही आठवण करून देतं जी त्यांनी सोडून दिली. आणि स्वतःच्या देवापासूनच्या अंतराला सामोरे जाण्याऐवजी ते तो अस्वस्थपणा तुमच्यावर टाकतात. म्हणूनच तुम्ही कटू होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. उघड करणं ही तुमची जबाबदारी नाही, आज्ञाधारकता ही आहे. तुम्हाला प्रकाश आक्रमकपणे दाखवायला बोलावलेलं नाही, तर विश्वासूपणे चालायला बोलावलं आहे. प्रकाश काय उघड करतो ते देव हाताळतो. तुमची जबाबदारी म्हणजे नम्र, प्रेमळ आणि स्थिर राहणं. जरी इतर लोक विरोधाने प्रतिसाद देत असले तरी. जर तुमच्या शांत विश्वासामुळे लोक तीव्र प्रतिक्रिया देत असतील, तर देव तुमच्यात जे करत आहे ते कमी करण्यासाठी घाई करू नका. आणि प्रत्येक नकारात्मक प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असं समजू नका. कधीकधी त्याचा अर्थ असतो की देव जवळ आहे, तो फक्त तुमच्यात नाही तर तुमच्या आसपासच्या लोकांमध्येही खोलवर काम करत आहे. तिसरी गोष्ट, तुमची वाढ त्या लोकांना अस्वस्थ करते जे बदलायला तयार नाहीत. जेव्हा देवाचा अभिषेक तुमचं जीवन घडवायला लागतो तेव्हा वाढ टाळता येत नाही. आत्मिकच नाही, तर भावनिक, मानसिक आणि धार्मिक दृष्ट्याही तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी बदलतात. तडजोडीबद्दलची सहनशीलता कमी होते आणि सत्याबद्दलची भूक वाढते. हा बदल प्रक्रिया आवश्यक असली तरी ती तुमच्या आसपासच्या लोकांना अस्वस्थ करू शकते, विशेषतः जे जिथे आहेत तिथेच समाधानी आहेत. वाढ थांबलेल्या अवस्थेला उघड करते आणि प्रत्येकजण स्वतःच्या जीवनात जिथे तो थांबला आहे त्या ठिकाणी सामोरे जायला तयार नसतो. म्हणूनच काही जण तुमच्या आज्ञाधारकतेतून प्रेरित होण्याऐवजी त्यातून उघडे पडल्यासारखे वाटतात. तुमची प्रगती त्यांना त्यांच्या आणि त्यांच्या पूर्वीच्या आशांमधील अंतर दाखवते आणि तेच त्यांना धोकादायक वाटतं. बायबलमध्ये हा ताण स्पष्ट दिसतो शौल आणि दावीद यांच्या नात्यात. दाविदाने कधीही शौलाचे सिंहासन शोधले नाही. त्याने निष्ठेने सेवा केली, अधिकाराचा सन्मान केला. पण जसं दावीद देवाच्या आणि लोकांच्या दृष्टीने वाढत गेला तसं शौल असुरक्षित होत गेला. दाविदाच्या विजयांनी शौलची अवज्ञा अधिक स्पष्ट केली आणि पश्चाताप करून वाढण्याऐवजी शौलाने मत्सर निवडला. एका व्यक्तीतील अभिषेक दुसऱ्यात दडलेली भीती उघड करतो. म्हणूनच काही लोक तुमच्या शिस्तीवर टीका करतात, तुमच्या मर्यादांची खिल्ली उडवतात किंवा तुमच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात तू बदललास, आणि एका अर्थाने ते बरोबर आहेत. तुम्ही बदललात, पण हा बदल गर्वाचा नाही, तो देवाशी सुसंगत करणे आहे. तुम्ही आता तिथे थांबायला तयार नाही जिथून देवाने तुम्हाला पुढे जायला सांगितलं आहे. येशू ख्रिस्त यांनी हा विरोध अनुभवला. धार्मिक पुढारीही रागावले, कारण त्याने लोकांना तोडलं नव्हतं, तर कारण त्यांनी त्यांना बरं केलं. त्याने अशा व्यवस्थांना धक्का दिला ज्या नियंत्रणाबाहेर उभ्या होत्या.
जिथे परंपरा होती पण बदल नव्हता, आणि जिथे बाह्य स्वरूप होतं पण खऱ्या सामर्थ्याचा अभाव होता. जेव्हा तुमचा अभिषेक एखाद्याच्या सोयीला धक्का देतो तेव्हा ते अंतर ठेवू शकतात, तुलना करू शकतात किंवा अगदी विरोधही करू शकतात. पण हे नीट समजा, त्यांची प्रतिक्रिया तुमच्या बोलावणीवरचा निर्णय नाही, ती त्यांच्या आतल्या संघर्षाचं प्रतिबिंब आहे. तुमची जबाबदारी इतरांना सुरक्षित वाटावं म्हणून तुमची आज्ञाधारकता कमी करण्याची नाही, आणि देवाने तुम्हाला जे व्हायला बोलावलं आहे त्यासाठी अपराधी वाटून घेण्याचीही नाही. वाढ म्हणजे चालू असलेली आज्ञाधारकता. काही नात्यांची किंमत मोजावी लागू शकते, पण देवाशी तुमचं नातं अधिक खोल होईल. तुमच्या वाढीमुळे जो अस्वस्थपणा निर्माण होतो तो देवावर सोडा. मुळांवर स्थिर राहा, शिकण्यास तयार राहा, नम्र राहा, कारण जो देव तुम्हाला वाढवत आहे तोच त्या लोकांच्या हृदयांशी व्यवहार करू शकतो ज्यांना तुमच्या वाढीची भीती वाटते. चौथी गोष्ट, यश दिसण्याआधीच अभिषेकामुळे विरोध उभा राहतो. ख्रिस्ती जीवनातील एक मोठा गैरसमज असा आहे की देव तुम्हाला पुढे नेत असेल तर सगळं सोपं होईल. अनेकांना वाटतं की मान्यता म्हणजे उघडी दारं, प्रोत्साहन आणि सोपेपणा. पण बायबलमध्ये वारंवार दिसतं की अभिषेकानंतर विरोध वाढतो, विशेषतः यश दिसण्यापूर्वी. कारण अभिषेक हा फक्त वैयक्तिक आशीर्वाद नाही, तो आत्मिक जबाबदारी आहे. देव ज्याला उद्देशासाठी चिन्हांकित करतो ते लक्ष्य बनतं. तुम्हाला जो विरोध जाणवतो तो नेहमी लोकांबद्दल नसतो, कधीकधी तो तुमच्या आज्ञाधारकतेचा आत्मिक अर्थ काय आहे याबद्दल असतो. बायबलमध्ये उदाहरण पहा, योबाला परीक्षांपूर्वीच धर्मी म्हटलं गेलं होतं. मोशेला देवाने बोलवल्यावरच त्याला फारोचा मोठा विरोध सहन करावा लागला, आणि येशू ख्रिस्त यांना त्यांच्या बाप्तिस्म्यानंतर जेव्हा आत्मा त्यांच्यावर उतरला आणि देवाने सार्वजनिकपणे त्यांना आपला पुत्र म्हटलं, तेव्हाच सर्वात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. त्या अभिषेकाच्या क्षणानंतर लगेच येशूला वाळवंटात परीक्षा देण्यासाठी नेलं गेलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, आत्मिक विरोध अनेकदा तेव्हाच दिसतो जेव्हा स्वर्गाने आधीच तुमची मान्यता दिलेली असते. शत्रू निरुपयोगी गोष्टींवर वेळ घालत नाही. तुमचं जीवन देवाच्या इच्छेनुसार जुळू लागलं की विरोध वाढतो. म्हणूनच काही वेळा लोक अचानक तुमच्या विरुद्धात वळतात. संवाद कारण नसताना बदलतो, महत्त्वाच्या क्षणी साथ कमी होते. पण याचा अर्थ असा नाही की देव दूर गेला आहे. अनेकदा याचा अर्थ असा असतो की देव तुम्हाला पुढे नेत आहे. तुम्हाला सगळ्या बाजूनी दडपण जाणवतं. देवाबरोबर तुम्ही आधीपेक्षा जास्त सावधपणे चालत असतानाही संघर्ष वाढतो. याचा अर्थ तुम्ही देवाच्या इच्छेबाहेर गेलात असं नाही, कदाचित तुम्ही नेमकं त्याच्यात पाऊल टाकलं आहे. अनेक विश्वासणारे इथे चूक करतात. ते समजतात की विरोध म्हणजे त्यांनी देव चुकवला, मग ते मागे हटतात, स्वतःवर शंका घेतात आणि सुरक्षित वाटणाऱ्या गोष्टींकडे परत जातात. पण बायबल शिकवतं की विरोध अनेकदा दिशेची खात्री असतो. देव तुम्हाला उंचावण्याच्या तयारीत असतो तेव्हा तो दडपणाला परवानगी देतो, जेणेकरून तुमचा विश्वास मजबूत होईल, तुमचा विवेक तीक्ष्ण होईल आणि तुमचं अवलंबन फक्त त्याच्यावर घट्ट बसेल. याचा अर्थ प्रत्येक कठीण प्रसंग आत्मिक युद्धच आहे असं नाही, आणि प्रत्येक टीकाकार शत्रूच आहे असंही नाही. पण याचा अर्थ एवढाच की तुम्ही विरोधाला भीतीतून नव्हे तर विश्वासातून समजायला हवं. देवाने कधीच विरोधाशिवाय मार्ग देण्याचं वचन दिलं नाही. त्याने विरोधाच्या मध्यात स्वतःची उपस्थिती देण्याचं वचन दिलं आहे. आणि अनेकदा जेव्हा यश दिसण्यापूर्वी विरोध वाढतो तेव्हा त्यामागे कारण असतं. देव तुमच्यामधून जे करणार आहे त्याला तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त महत्त्व आहे. म्हणून ठाम उभे राहा, आज्ञाधारक राहा आणि दडपणाला नाकारलं जाणं समजू नका. कधीकधी दडपण म्हणजे तुमच्यात घडत असलेल्या उद्देशाचं वजन असतं. पाचवी गोष्ट, देव नाकारला जाणं तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी वापरतो. ही गोष्ट स्वीकारणं कठीण असतं की देव नेहमी अभिषिक्तांना नाकारलं जाण्यापासून वाचवत नाही. उलट तो कधी कधी त्याला परवानगी देतो. तो तुमच्या वेदनेत आनंद घेतो म्हणून नाही, किंवा तो दूर आहे म्हणून नाही, तर कारण जे तो तुमच्यावर सोपवणार आहे त्यासाठी घडणं आवश्यक असतं. अभिषेक जर शुद्धीकरणाशिवाय असेल तर गर्व निर्माण होतो. बोलावणं जर स्वभावाशिवाय असेल तर पतन येतं. म्हणून देव नाकारलं जाणं अग्नीसारखं वापरतो. जेव्हा लोक तुमच्या विरुद्ध वळतात, साथ कमी होते आणि चांगल्या हेतू असूनही तुमच्याबद्दल गैरसमज केला जातो, तेव्हा देव बाहेरच्या यशापेक्षा आत काहीतरी खोल घडवत असतो. नम्रता, सहनशीलता आणि त्याच्यावर अढळ अवलंबन. योसेफची गोष्ट हे स्पष्ट दाखवते. देवाने त्याला महानतेची स्वप्न दिली, पण राजवाड्यापूर्वी खड्डा, तुरुंग आणि शांततेची वर्ष आली. त्या प्रत्येक टप्प्याचा उपयोग झाला. प्रत्येक नकाराने त्याच्यातील अहंकार काढून टाकला. प्रत्येक खोट्या आरोपाने संयम शिकवला. प्रत्येक विसरलेल्या वचनाने त्याला टाळ्यांशिवाय देवावर विश्वास ठेवायला शिकवलं. जेव्हा देवाने त्याला उंचावलं तेव्हा त्याला नकारणाऱ्या लोकांच्या मान्यतेची गरज उरली नव्हती. दाविदाचा प्रवासही असाच होता. राजा म्हणून अभिषेक झाला तरी तो पुन्हा शेतात गेला. नंतर जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं.
शौल आणि ज्यांना त्याने मदत केली त्यांनीही त्याच्याशी विश्वासघात केला. पण ती वाळवंटातील वर्ष विलंब नव्हती, ती प्रशिक्षण होती. देव त्याचं हृदय घडवत होता, जेणेकरून सत्ता मिळाल्यावर ती त्याला नष्ट करणार नाही. नाकारलं जाणं आपल्याला दाखवतं की आपण कुठे आधार घेतो. जेव्हा लोकांची मान्यता नाहीशी होते तेव्हा देव दाखवतो की तुमचा आत्मविश्वास त्याच्यावर आहे की लोकांच्या कौतुकावर. इथे अनेक जण कटू होतात कारण ते नकाराला अपयश समजतात, पण अनेकदा ती तयारी असते. देव तुमचं हृदय कठोर करायला नाही तर मऊ करायला काम करतो. तुम्हाला मजबूत पण गर्विष्ठ नाही, आत्मविश्वासी पण स्वतःवर अवलंबून नाही, आणि जरी दुखावलं गेलं तरी दयाळू ठेवण्यासाठी. शुद्धीकरण वेदनादायक असतं, पण ते असं पात्र तयार करतं जे त्याने भ्रष्ट न होता अभिषेक वाहून नेऊ शकतं. जर तुम्ही अशा काळातून जात असाल जिथे नाकारलं जाणं जड वाटतं आणि समजत नाही, तर त्यातून पळून जाण्याची घाई करू नका. देवाला विचारा, तो तुमच्यात काय घडवत आहे, कोणत्या प्रक्रिया तो बदलत आहे, कोणता मोह तो काढून टाकत आहे. कारण जेव्हा शुद्धीकरण पूर्ण होतं तेव्हा देव जे सोडतो ते तुम्हाला आत्ता घडवलेल्या खुलीची गरज असते. देव वेदना वाया जाऊ देत नाही आणि तो कधीही उद्देशाशिवाय शुद्धीकरण करत नाही. 6वी गोष्ट, अभिषिक्त लोकांना अनेकदा एकटेपणाच्या काळातून नेलं जातं. देवाने निवडलेल्यांच्या जीवनातला हा भाग सर्वात जास्त गैरसमजला जातो. जेव्हा हळूहळू लोक दूर जातात आणि तुम्ही कमी आवाजांमध्ये चालत राहता. हे एकटेपण अपघाती नसतं आणि ते नेहमी संघर्षामुळेही नसतं. अनेकदा देव स्वतःच अंतर निर्माण करतो, तुम्हाला शिक्षा करण्यासाठी नाही तर तयार करण्यासाठी. जेव्हा देव एखाद्याला खोल उद्देशासाठी घडवत असतो तेव्हा तो आवाज कमी करतो, विचलन कमी करतो आणि अस्वस्थ करणाऱ्या अवलंबनांना दूर करतो. आणि कधीकधी याचा अर्थ असा होतो की जे लोक तुमच्या जीवनात महत्त्वाचे होते त्यांच्यापासून अंतर ठेवावं लागतं. ते वाईट आहेत म्हणून नाही, तर कारण त्यांची उपस्थिती आता देव तुम्हाला जिथे नेत आहे ते जुळत नाही. बायबलमध्ये पुन्हा पुन्हा दिसतं की देव अभिषिक्तांना प्रभावात सोडण्याआधी एकांतात नेतो. मोशे अनेक वर्ष वाळवंटात राहिला आणि मग इस्रायलचं नेतृत्व केलं. एलिया खोट्या संदेष्टांना सामोरे जाण्याआधी एकटा उभा राहिला. बाप्तिस्मा करणारा योहान लोकांसमोर येण्याआधी अज्ञात परिस्थितीत राहिला. अगदी येशू ख्रिस्त सुद्धा मोठ्या घटनांपूर्वी वारंवार एकांतात जाऊन पित्याबरोबर वेळ घालवत असे. एकांत काहीतरी खोल काम करतो, तो तुम्हाला प्रतिध्वनीशिवाय देवाचा आवाज ऐकायला शिकवतो. जेव्हा लोक तुमच्या विरुद्ध वळतात किंवा दूर जातात तेव्हा तुम्हाला स्वतःलाच विचारावं लागतं, मी खरंच कोणासाठी जगत आहे. टाळ्या थांबतात आणि जे उरतं ते म्हणजे तुमचं देवाशी नातं. इथे बोलावणं वैयक्तिक होतं, दाखवण्यासाठी नाही तर खरं जगण्यासाठी. अनेक जण या काळाला विरोध करतात कारण एकटेपण त्यांना सोडून दिल्यासारखं वाटतं, पण आत्मिक एकांत अनेकदा सुसंगत करणे असतो. देव तुम्हाला शिकवत असतो लोकांच्या मान्यतेवर न टेकता उभं राहणं, स्पष्टीकरण न देता आज्ञाधारक राहणं, सतत खात्री न मिळाल्यासुद्धा विश्वास ठेवणं. आणि इथेच भावनिक परिपक्वता घडते. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा न सुटलेल्या जखमा वर येतात, हेतू स्पष्ट होतात आणि विश्वासाची खरी परीक्षा होते. देव एकांताचा उपयोग तुम्हाला आतून बरे करण्यासाठी करतो, जेणेकरून नंतर तुम्ही इतरांना दुखावणार नाही. जर लोक तुमच्या विरुद्ध वळले असतील आणि तुम्हाला एकटं वाटत असेल तर असं समजू नका की देव दूर गेला आहे. कदाचित तो आधीपेक्षा जास्त जवळ आहे. शांततेतच देव अनेकदा सर्वात स्पष्ट बोलतो आणि एकांतातच बोलावणं दृढ होतं. हा काळ कायमचा नाही. देव कधीही सोडून देण्यासाठी एकटं करत नाही, तो समतोल करण्यासाठी करतो. आणि जेव्हा तो तुम्हाला बाहेर आणेल तेव्हा तुम्ही अधिक स्पष्टतेने, मजबूत विश्वासाने आणि खोल करुणेने चालाल. आणि जे लोक शांत काळात तुमच्यासोबत चालू शकले नाहीत त्यांच्या मान्यतेची गरज तुम्हाला उरणार नाही. 7वी गोष्ट, विरोध अनेकदा हेच दाखवतो की तुम्ही देवाच्या इच्छेत चालत आहात. विश्वासणाऱ्याने शिकलेलं सर्वात मोकळं करणारं सत्य म्हणजे विरोध नेहमी चुकीचा असल्याचं चिन्ह नसतं. अनेकदा तोच पुरावा असतो की तुम्ही नेमक्या जागी आहात जिथे देव तुम्हाला हवा आहे. हे आपल्या भावनांच्या विरुद्ध आहे, कारण आपण देवाची कृपा आराम आणि स्वीकाराशी जोडतो. पण बायबल वेगळीच गोष्ट सांगतं. जेव्हा येशू ख्रिस्त यांनी यरूशलेमकडे आपलं लक्ष वळवलं, जिथे क्रूस त्यांची वाट पाहत होता, तेव्हा विरोध वाढला. धार्मिक लोक कट रचू लागले, जमाव बदलला आणि अगदी त्यांचे शिष्यही समजू शकले नाहीत. तरी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. का? कारण त्यांच्यासाठी बोलावण्याची स्पष्टता ही लोकांच्या मान्यतेपेक्षा मोठी होती. त्यांना माहीत होतं आज्ञाधारकता नेहमी शांत वाटत नाही, पण ती नेहमी उद्देशाकडे नेत असते. प्रेषितांनी हेच अनुभवलं. त्यांना मारहाण झाली, धमक्या दिल्या गेल्या की येशूच्या नावाने बोलू नका. तरी बायबल सांगतं ते आनंदी झाले, वेदनेमुळे नाही तर कारण विरोधाने त्यांना खात्री दिली की ती देवाच्या मिशनमध्ये आहेत. विरोधाने त्यांच्या आज्ञाधारकतेला शिक्कामोर्तब केलं. जेव्हा तुम्ही नम्रपणे चालत असता
मनापासून प्रार्थना करत असता आणि देवाला शोधत असता आणि तरीही लोक तुमच्या विरुद्ध वळतात, तेव्हा लगेच अपयश मानू नका. स्वतःला विचारा, मी देवाची अवज्ञा करत आहे का, की मी अशा गोष्टीला हलवत आहे जी कधीच आरामात राहायला नको होती. खात्री आणि दोषारोप वेगळे असतात. देव स्पष्टतेने दुरुस्ती करतो. भीती आणि गोंधळ सहसा दुसरीकडून येतात. याचा अर्थ असा नाही की बुद्धी दुर्लक्षित करायची किंवा जबाबदारी टाळायची, तर याचा अर्थ आहे विवेकाने चालणं. प्रत्येक बंद दरवाजा देवाकडून नसतो आणि प्रत्येक उघड दरवाजाही नसतो. कधीकधी देव दिशेची खात्री टाळ्यांनी करत नाही, तर सहनशक्तीने करतो. तुम्हाला शिकवतो की जेव्हा लोकांची मान्यता नाहीशी होते तरी पुढे कसं चालायचं. विरोध तुमच्या विश्वासाला मुळापर्यंत घेऊन जातो. तो तुम्हाला विचारायला भाग पडतो, मी खरोखर देवाच्या आवाजावर इतर सर्व आवाजांपेक्षा जास्त विश्वास ठेवतो का? आणि तुम्ही तरीही पुढे चालत राहिलात तर तुमच्यात काहीतरी बदलतं. तुम्ही स्थिर होता, स्तुतीने हलत नाही, टीकेने ढळत नाही. जर तुम्ही सध्या विरोधाला सामोरे जात असाल तर तो तुम्हाला देवाजवळ आणू द्या, त्याच्यापासून दूर नाही. तो तुमचे विवेक तीक्ष्ण करू द्या, तुमचं हृदय कठोर नाही. आणि लक्षात ठेवा, देवाने गुप्तपणे जे निश्चित केलं आहे ते सार्वजनिक नकाराने रद्द होऊ शकत नाही. दडपणाखाली तुम्ही विश्वासू राहता तेव्हा तुम्ही मागे जात नाही. तुम्ही दाखवत आहात की तुमचं बोलावणं खरं आहे आणि देव नेहमी टिकून राहिलेल्या आज्ञाधारकतेचा सन्मान करतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे देवाबरोबर चालत असताना लोक तुमच्या विरुद्ध वळले असतील तर हे सत्य तुमच्या मनात खोल बसू द्या. तुम्ही सोडले गेलेले नाही आणि तुम्ही चुकीचेही नाही. तुम्ही त्या उदाहरणातून जात आहात जो बायबल पुन्हा पुन्हा दाखवतो. अभिषेक विरोध आकर्षित करतो. देवाने आपली कृपा काढून घेतली म्हणून नाही, तर कारण त्याचा हात तुमच्या आयुष्यावर सक्रिय आहे. नकार तुमचं बोलावणं रद्द करत नाही. शांतता तुमचा उद्देश मिटवत नाही. आणि विरोध म्हणजे देवाने आपला विचार बदलला आहे असं नाही. अनेकदा याचा अर्थ असतो तुम्हाला अशा गोष्टीसाठी घडवलं जात आहे जी टाळ्या, आराम किंवा लोकांच्या मान्यतेवर उभी राहू शकत नाही. देव तुम्हाला शिकवत आहे साथ नसताना उभं राहणं, गैरसमज झाल्यावरही माफ करणं आणि मागे हटणं सोपं असतानाही आज्ञाधारक राहणं. हा प्रवास लोकांना काही सिद्ध करण्याबद्दल नाही, तो देवाशी विश्वास राहण्याबद्दल आहे. जे लोक दूर जातील ते कदाचित तुमचं बोलावणं कधीच समजणार नाहीत आणि ते ठीक आहे. देवाने तुम्हाला सर्वांच्या मान्यतेवर निवडलं नाही, त्याने तुम्हाला उद्देशासाठी निवडलं आहे. आणि ज्याला तो अभिषेक करतो त्याचं रक्षण तो स्वतः करतो, त्याच्या वेळेत, त्याच्या पद्धतीने. नकार तुम्हाला कटू बनवू देऊ नका, कारण कटुता देव जे शुद्ध करत आहे ते विकृत करते. नम्र राहा, प्रार्थनेत राहा, प्रेमात स्थिर राहा. देवाला तुमची ओळख आणि आश्रय बनू द्या. जो देव विरोध पाहतो तो त्यामागची आज्ञाधारकताही पाहतो. एक वेळ येईल, गोंधळाच्या जागी स्पष्टता येईल, वेदनेच्या जागी शांती येईल आणि देवाचा उद्देश फक्त तुम्हालाच नाही तर इतरांनाही दिसू लागेल. तोपर्यंत चालत राहा, विश्वास ठेवत राहा, प्रेम करत राहा, इवन जेव्हा ते परत मिळत नाही. कारण देव एखाद्या जीवनाला अभिषेक करतो तेव्हा कोणताही विरोध त्याने आधीच ठरवलेलं थांबू शकत नाही. या चॅनलवर नवीन असाल तर अशा शिकवणींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद देव.